तोंडली ही अशी भाजी आहे जी घरातल्या बऱ्याच लोकांना आवडत नाही, विशेषतः मुलांना. पण जर ती योग्य पद्धतीने आणि योग्य मसाले वापरून बनवली तर ती चिकन पनीरपेक्षाही चवीला जबरदस्त लागते. आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत अजिबात चिकट न होणारी खमंग चटपटीत तोंडलीची भाजी. ही भाजी बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, साहित्य लागत नाही किंवा खूप जास्त मसालेसुद्धा लागत नाही. फक्त ही कापण्यासाठीच जो काही तो वेळ लागत असेल, अगदीच चुटकीसरशी ही भाजी बनून तयार होते. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता तोंडलीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो म्हणजेच 250 ग्रॅम तोंडली स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आणि कट करताना याचा पुढचा आणि मागचा भाग कट करून बाजूला काढून टाकलेला आहे आणि याचे उभे लांब 4 भाग करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तोंडलीच्या गोलाकार चकतासुद्धा करून घेऊ शकता, पण इथे मी हे असे उभे लांब 4 भाग करून तोंडली सगळी कट करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे आपली ही तोंडलीची भाजी कट करून झालेली आहे. आता तोंडली कट करून झाली की लगेच भाजी करायला घेऊ. तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई व्यवस्थित गरम झाली की यामध्ये साधारण 1 ते 1.5 पळी इतकं तेल घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये 1 चमचाभर मोहरी आणि 1 चमचाभर यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरी मोहरीची मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घेतली. त्यानंतर आता यामध्ये घालूयात चिरून घेतलेली तोंडलीची भाजी. तोंडलीची भाजी फोडणीमध्ये घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मंद गॅसवरती याला आपण 2 ते 3 मिनटं असंच फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. तोंडलीची भाजी परतून घेत असतानाच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची. मीठ आणि हळद घातल्यामुळे तोंडली अगदी व्यवस्थित शिजली जाते आणि पटकन ती मऊसरसुद्धा होते. तर हे बघा, हळद आणि मीठ घालून याला पुन्हा एकदा हलवून घेतलेलं आहे. आणि आता त्यानंतर काय करायचं आहे, यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती एक 5 ते 6 मिनटं वाफेवर आपल्याला तोंडली शिजवून घ्यायची आहे. तर हे बघा, 5 ते 6 मिनटं मंद गॅसवरती मी तोंडलीची भाजी छान वाफवून घेतली आणि त्यानंतर बघा मस्त अशी ही मऊसर झालेली आहे. ही शिजण्याकरता आपण यामध्ये पाण्याचा सुद्धा वापर केलेला नव्हता. पाणी घालून शिजवलेल्या भाज्या चवीला तितक्याशा चांगल्या लागत नाहीत, त्यामुळे खूप जास्त पाण्याचा वापर भाजी शिजण्यासाठी करायचा नाही. आता मी यावरती अगदी थोडासा पाण्याचा हबका मारत आहे. खूप जास्त यामध्ये पाणी घालायची गरज नाही. पाण्याचा हबका मारायचा आणि याला एकदा तळापासून आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट. त्याचबरोबर 1 चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर घालूयात 1 छोटा पाव चमचा गरम मसाला आणि आता या भाजीची चव दुपटीने वाढवणारा 1 चमचाभर पावभाजी मसाला यामध्ये घालायचा आहे, म्हणजे मग भाजी चवीला खूप छान लागते. 1 चमचाभर गुळाची पावडर मी यामध्ये घातलेली आहे. ही भाजी चवीला चटपटीत आंबट गोड चवीची लागावी याकरता तुम्ही यामध्ये थोडासा चाट मसालासुद्धा घालू शकता. भाजी चवीला खूप छान लागते. सगळे मसाले घातले आणि भाजीमध्ये याला व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे. मस्त असा मसाल्यांचा सुगंध सुटलेला आहे आणि बघाल तर भाजीला रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. आता काय करायचं आहे, सगळे मसाले घालून याला व्यवस्थित तळापासून हलवून परतून घेतलं की पुन्हा एकदा यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे मग सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरला जातो आणि भाजीसुद्धा चवीला खूप छान लागते. तर हे बघा, फक्त 2 मिनटं यावर झाकण ठेवून मी भाजी वाफवून घेतलेली आहे आणि सगळे मसाले यामध्ये छान मुरलेले आहेत आणि मसाल्यांचा मस्त असा सुगंधसुद्धा येतो आहे. याला पुन्हा एकदा तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर भाजी बघा मस्त अशी मऊसर शिजलेली आहे. आता जर का तुम्हाला ही भाजी सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला स्कूलच्या टिफिनसाठी, ऑफिसच्या डब्यासाठी द्यायची असेल तर तुम्ही ही भाजी कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये अगदी चुटकीसरशी तयार करू शकता. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तरीही भाजी चवीला खूप छान लागते. शेंगदाण्याचं कूट घालून याला 1 मिनिटभरासाठी मी परतून घेतलेलं आहे आणि आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. यावरून घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर अशा रीतीने अतिशय खमंग, कुरकुरीत, चमचमीत आणि चटपटीत तोंडलीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता, त्याचबरोबर ऑफिसच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा गरमागरम भाकरी चपातीसोबतसुद्धा सर्व करू शकता. खायला खूप छान लागते. तर ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमची भाजी कशी झाली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या आणि मस्त चमचमीत चटपटीत रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.